आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की प्रत्येक देशांनाच याचा काही ना काहीतरी फटका बसतो आणि राज्यात सुद्धा आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये LPG गॅस जो आहे तर त्याचा तुटवडा पाहायला मिळतोय. सध्या पुणे शहरात जर आपण पाहिलं, पुणे शहरात सुद्धा व्यावसायिक गॅस जे आहेत तर ते बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच याचा परिणाम हळूहळू आणखी वाढू शकतो. घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा याच्यावर काही नियम येऊ शकतात, काही थोडीफार कमतरता भासू शकते त्याची. मात्र हे सगळं एकीकडे सुरू असतानाच पुणे शहरामधलं जे NCL आहे तर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, तर इथे 20 वर्षांपूर्वीच अशी काही परिस्थिती आली तर याला अल्टरनेटिव्ह काहीतरी असावा यासाठीची तयारी सुरू होती, यासाठीचं संशोधन सुरू होतं आणि ते नेमकं काय तेच आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही DME तयार केलेला आहे सर, हे नेमकं काय आहे, याचं काय संशोधन झालेलं आहे आणि हा अल्टरनेटिव्ह कसा बनू शकतो LPGला? DME हा एक मेथनॉलपासून बनलेला मॉलिक्यूल आहे. मेथनॉलची रिॲक्शन होते, त्यातनं आपण पाणी काढतो आणि त्याचं DME बनतं. ते रिॲक्शनसाठी एक उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट लागतो. तो कॅटलिस्ट हे खरं संशोधन आहे. तो कॅटलिस्ट आम्ही अनेक वर्ष संशोधन करून त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट्स करत गेलो आणि आज आमच्याकडे जो 4th किंवा 5th जनरेशन कॅटलिस्ट आहे त्याच्यामध्ये 100% कन्व्हर्जन होतं. पूर्ण मेथनॉलचं डायमिथाइल इथरमध्ये कन्व्हर्जन होतं आणि जो डायमिथाइल इथर बनतो तो 100% प्युअर असतो, दुसरं काही बनत नाही त्याच्यामध्ये. हा टप्पा गाठायला वेळ लागतो आणि तसा तो 1-2 दशकं आम्हाला हे सगळं करायला लागली. दुसरं असं की जे लॅबॉरेटरीमध्ये संशोधन होतं ते छोट्या लेवलला होतं. आम्ही ग्रॅम स्केलमध्ये पहिले सुरुवात केली, मग थोडं वाढवत गेलो. आम्ही 10 किलोग्रॅम प्रति दिवशी DME बनवायचा एक छोटा पायलट प्लांट जो इथे दिसेल तुम्हाला तो केला. आज आम्ही त्याच्यावर जाऊन 20 पट वर जाऊन 250 किलोग्रॅम पर डे DME बनवायचा पायलट प्लांट आज पुण्यामध्ये तयार झालेला आहे. तर ही सगळी ती संशोधनाची प्रक्रिया आहे. आता DME का, तर तो LPG सारखा त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. आता LPG म्हणजे लिक्विफाईड प्रोपेन गॅस. प्रोपेन हे इंधन आहे, तो गॅस आहे. तो सिलेंडरमध्ये आपण आपल्या घरातला जो सिलेंडर असतो त्यात भरला की 7 बार या प्रेशरखाली तो भरला जातो. त्या प्रेशरला तो त्याचं द्रव प्रमाणात रूपांतर होतो, लिक्विफाय होतो, म्हणून त्याला आपण LPG म्हणतो. आणि ते खूप महत्त्वाचं आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. कारण आता पुण्यामध्ये आपल्या सर्वांच्या किचनमध्ये पाईप्ड गॅस आलेला आहे. आपण मिथेन वापरतो आपल्या स्वयंपाकासाठी, तो पाईपच्या याने येतो आपल्याकडे. पण गावागावात मिथेन नाही आहे, पाईप नाही आहे. तर गावागावामध्ये जर तुम्हाला क्लीन फ्युएल, इंधन असं पाठवायचं असेल तर ते लिक्विफाय करून सिलेंडरमध्ये भरून मगच ते गावात जाऊ शकतं. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये LPG पोचलेला आहे, पण मिथेन पोचलेला नाही आहे. हे पहिलं महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. मग तुम्हाला त्याची रिप्लेसमेंट हवी असेल तर त्याचसारखं इंधन पाहिजे, LPG सारखंच वागणारं इंधन पाहिजे. तसा हा DME आहे. म्हणजे तो प्रेशराईज केला की तोही लिक्विफाय होतो LPG सारखा. सर, जेव्हा तुम्ही या DMEच्या संशोधनाला सुरुवात केली तेव्हा नेमकं म्हणजे काय संकल्पना होती की असं का तयार करायचं, का तुम्हाला वाटलं की याच्यावर संशोधन करावं? तर तुम्ही बघा, भारतामध्ये जे काही आपण एनर्जी वापरतो आपल्या प्रगतीसाठी त्यातली 80%हून जास्त एनर्जी आपण आयात करतो. मग ते क्रूड ऑइल असेल, नॅचरल गॅस असेल, कोळसा, थोड्या प्रमाणात कोळसा असेल, प्रकारचं अनेक इंधनं आपण आज इम्पोर्ट करतो. म्हणजे आपण परावलंबी आहोत, आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत. आपली प्रगती त्या देशांवर अवलंबून आहे आणि आज जे झालं आहे ते उघड आहे. म्हणजे तसं जर कोणी आपले साठा, सप्लाय चेन्स म्हणतो आपण त्याला, त्या डिसरप्ट केल्या, थांबवल्या, तर मग काय करणार आपण? तर आपल्या प्रगतीसाठी जे एनर्जी लागते त्याच्यासाठी आपल्याकडे पर्याय पाहिजेत, ऑप्शन्स पाहिजेत आपल्याला, की उद्या असं जर काही झालं तर वी शुड हॅव ऑप्शन्स. हा विचार आमच्या मनात नेहमी असतो. तशी सुरुवात झाली आमच्या संशोधनाची. आता यामध्ये आपण LPGला जे रॉ मटेरियल वापरतो तर ते रॉ मटेरियल आपण किती बाहेरून आयात करतो आणि आता जे आपण DMEसाठी वापरतो तर यासाठी आपण याचं काय रॉ मटेरियल असतं, हे आपल्या भारतात अवेलेबल आहे का? LPGसाठी जे रॉ मटेरियल लागतं ते ऑइल, क्रूड ऑइल म्हणतो आपण, ते आपण पूर्णपणे इम्पोर्ट करतो, आयात करतो. म्हणजे 100%? ऑलमोस्ट 100%. कमी प्रमाणात भारतात बनतं, नाही असं नाही, पण बहुतांश प्रमाणात आपण ते आयात करतो. मग ते रिफायनरीमध्ये जातं आणि रिफायनरीमध्ये LPG आपण त्या क्रूड ऑइलमधनं बाहेर काढतो. DME पहिले मेथनॉलपासून बनतं. मेथनॉल हा त्याचा ओरिजिनल फीडस्टॉक आहे. मेथनॉल आपण आयात पण करू शकतो, भारतात पण बनवू शकतो. सध्या परिस्थिती अशी आहे की आपण आत्ता आयात करतो भारतामध्ये. ओके.
पण ते या आखाती देशांमधनंच नाही तर अनेक देशांमधनं आपण करतो. म्हणजे तिथे जरी बंद झाला सप्लाय तरी आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. त्याला आपण डायव्हर्सिफिकेशन ऑफ सप्लाय चेन्स असं म्हणतो. त्यामुळे एका देशावर आपण अवलंबून नाही आहोत मेथनॉलसाठी. पण पुढे जाता आपण आपल्याकडे मेथनॉल बनवू शकतो 2 प्रकारे. आपल्याकडे प्रचंड प्रमाणात कोळसा अवेलेबल आहे. जवळजवळ 100 बिलियन टन्स एवढा कोळसा भारतात अवेलेबल आहे. त्याचं गॅसिफिकेशन करायचं. गॅसिफिकेशन करून जे काही बनतं त्याला सिनगॅस म्हणतो आम्ही. त्याच्यापासून मेथनॉल बनतं. मेथनॉल झालं की DME झाला. कोळशाचं म्हणजे भारतीय कोळशाचं गॅसिफिकेशन करणं आपल्या पुण्यामध्येच एक पायलट प्लॅन्ट आहे. त्यांनी दाखवून दिलेलं आहे की भारतीय कोळशापासून मेथनॉल बनतं. तेच मेथनॉल वापरून आम्ही DME बनवला आणि ते पूर्णपणे सक्सेसफुल आहे. दुसरं बायोमास वापरू शकतो आपण. आमचा जो आत्ता 250 किलोग्राम पर डेचा पायलट प्लॅन्ट आहे तो पूर्णतः बायोमासवर आहे. बायोमास म्हणजे वुडन बायोमास म्हणजे लाकूड बेसिकली. लाकूड घेऊन त्याचं गॅसिफिकेशन करून मेथनॉल बनवायचं. त्या मेथनॉलचं DME बनवायचं. त्यामुळे भारतीय कोळसा आणि भारतीय बायोमास हे वापरून ज्याला काही आयात करायची गरज नाही तिथपासून आपण DMEपर्यंत जाऊ शकतो. सर, LPGच्या तुलनेत आपल्याला जर हे DMEचं कॉस्टिंग काढायचं असेल बनवण्याचं, तर साधारण किती आपल्याला याच्यामध्ये फरक पाहायला मिळतो म्हणजे बनवण्याचा कॉस्टिंग जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा सर्वात प्रथम हे बघायला पाहिजे की स्केल काय स्केलला आपण प्रोड्यूस करतो आणि वापरतो त्या कम्पॅरेटिव्ह स्केलला ते हा आकडा सांगायला पाहिजे. त्यामुळे आत्ता LPG जेवढा आपण वापरतो त्या स्केलला जर DME तयार झाला भारतामध्ये तर आमचा असा अंदाज आहे म्हणजे आमचे कॅल्क्युलेशन्स आहेत की साधारण 15 ते 20% कमी दरामध्ये आपण DME बनवू शकतो असे आमचे कॅल्क्युलेशन्स आहेत. पण त्या स्केलला जायला पाहिजे आणि ती स्केल असेल साधारण मिनिमम 1000 ते 1500 टन प्रति दिवशी एवढा DME आपल्याला लागेल. नुसत्या 8% रिप्लेसमेंटला एवढा लागेल. LPG 8% आपण रिप्लेस केला DMEने तर साधारण 1000 ते 1500 टन प्रति दिवशी एवढा DME आपल्याला बनवायला लागेल भारतामध्ये. तो पहिला टप्पा आहे. तिथपर्यंत जरी आपण गेलो तरी 15-20% कमी प्रमाणात आपल्याला DME LPGपेक्षा भारतात बनवता येईल. नक्कीच सर, आता आपण बघूयात लाईव्ह हे करूयात. जसं आपल्याला माहिती आहे की गॅस आणि याच्या संदर्भातलंच आपण हे सगळं बघतो, तर इथे त्यांनी ही शेगडी ठेवलेली आहे आणि लाईव्ह हे सगळं आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने हे दिसतंय. म्हणजे अगदी आपल्या घरात जो सिलेंडर आणि गॅस असतो LPGचा, तर त्याच पद्धतीने सेम हे पण आहे आणि ते कसं काम करतं तर ते आपल्याला हे लाईव्ह आपण बघतोय. अगदी सेम म्हणजे आपल्या घरी जसं बघतो आपण तसं सेम हे आपल्याला इथे पाहायला मिळेल. कमी जास्त करण्यासाठीचं हे किंवा अगदी हुबेहूब म्हणजे आहे तशा पद्धतीने हे सगळं दिसतंय. आता हे तुम्ही सर लाईव्ह इथे एक्झाम्पल दाखवलं सगळं आहे, पण जर आता प्रत्येक व्यक्तीला जर हे घराघरामध्ये आपल्याला पोहोचवायचं असेल तर सुरुवातीला तुम्ही जसं सांगितलं 8%ने आपण सुरुवात करू शकतो. तर यामध्ये काय बदल करावे लागतील जर घरामध्ये आपल्याला हे वापरायचं असेल? 8% जर बदलायचं असेल तर काहीही बदल करायला लागणार नाही. शेगडी तीच, सिलेंडर तोच, रेग्युलेटर तोच, होज म्हणजे ट्यूबिंग तीच, काही बदल करायला लागत नाही. 20% रिप्लेसमेंट केलं तर रेग्युलेटरमध्ये एक छोटा गॅसकेट असतो तेवढाच बदलायला लागेल. या सगळ्याचं सर्टिफिकेशन आपल्याकडे आलेलं आहे. म्हणजे मी म्हणत नाही आहे, एक आपली नॅशनल इन्स्टिट्यूटच आहे बंगलोरमध्ये, त्यांनी आम्हाला याचं सर्टिफिकेशन दिलेलं आहे. हे डेमॉन्स्ट्रेशन जे मी तुम्हाला दाखवलं आता ते 100% DME आहे. 100% DME जर करायचं असेल तर बदल करायला लागतात. आता तुम्ही शेगडी जर बघितलं तर हे नॉझल जरा वेगळे दिसतील आपल्या नेहमी शेगडीसारखे. हां, तर ते DMEसाठी केलेले आहे. DMEचं कंबशन एफिशियंटली व्हावं यासाठी हे डिझाईन केलेलं आहे. ह्याच्यावर आमचे पॅटर्नसुद्धा आहेत. बाकी शेगडी तशीच दिसते, फक्त नॉझल बदललेलं आहे. म्हणजे असे भयंकर काही बदल आहेत असं नाही. होज थोडा बदलायला लागेल आणि सिलेंडरचा रेग्युलेटर बदलायला लागेल 100% DME करायचा असेल तर. पण मी तसं तुम्हाला सांगितलं 8% करणे हे सगळ्यात सोपं आहे आणि ते पहिलं करावं आणि त्यांनीसुद्धा भारताचं खूप आयात कमी होईल LPGची. आता सुरुवातीला सर आपण इथे जे प्लांट आहे तर इथे दिवसाला किती हे बनवू शकतं आणि याच्याबद्दलचं तुमचं सर्टिफिकेशन झालेलं आहे. पुढे सरकारला तुम्ही त्या मिनिस्ट्रीला याच्या संदर्भात बोललेला आहात का? आणि याला जर आपल्याला प्रत्यक्षात आता LPGला एक कंपॅरिझन म्हणून किंवा अल्टरनेटिव्ह म्हणून जर पाहायचं असेल तर याला पुढे काय काय करणं गरजेचं आहे, काय काय होणं अपेक्षित आहे?
पहिले तर हा सगळं जो संशोधन झालेलं आहे आणि आत्तापर्यंत आम्ही जिथे पोचलेलो आहोत ते सगळं सरकारच्या फंडिंगनी झालेलं आहे. म्हणजे सरकारचा खूप मोठा हात आहे याच्यामध्ये. 20 वर्षाचा सपोर्ट करणं संशोधनाला हे सरकार करू शकतं आणि त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे ही टेक्नॉलॉजीचं व्हॅलिडेशन 250 किलोग्रॅम पर डेपर्यंतचं हे गव्हर्नमेंट फंडिंगमुळे झालेलं आहे आणि त्याच्यावर वी आर व्हेरी ग्रेटफुल टू द गव्हर्नमेंट. पुढचा जो टप्पा आहे 2.5 टन पर डे म्हणजे 2500 किलोग्रॅम पर डे, ह्याच्यासाठी सुद्धा सरकारची एक संस्था आहे CHT म्हणून, त्यांनी इन प्रिन्सिपल आम्हाला अप्रुव्हल दिलेलं आहे. त्याच्या पुढे मग कमर्शियल जे इंडस्ट्रीयल स्केल प्लांट्स आहेत तो निर्णय आम्ही नाही घेऊ शकत. आम्ही रिसर्च लॅबॉरेटरीज आहोत. त्यामुळे मोठ्या मोठ्या कंपनीज ONGC सारख्या IOCL सारख्या कंपनीज हे निर्णय घेऊ शकतात आणि त्या मिनिस्ट्रीशी ॲफिलिएटेड आहेत. त्यामुळे मग मिनिस्ट्री त्यांना परवानगी देईल बॉटलिंग करायला. त्याच्या पुढे ते पुढे नेऊ शकतील हा सगळा. नक्कीच. धन्यवाद सर. तर आपल्यासोबत हे आशिष लेले म्हणून संचालक आहेत. त्यांनी आपल्यासोबत ही सगळी माहिती दिलेली आहे आणि आपण माझ्या मागे जर बघितलं तर हे सगळे त्यांचे प्लांट आहे. हे 12 किलो ना सर की 15? ओके. हा 12 किलो पर डेचा प्लांट आहे आणि हा जो चित्र दिसतंय तो आमचा प्लांट आत्ता उभा राहतोय. त्याचं टेस्टिंग झालेलं आहे. हा इनॉग्रेशनचंच फोटोग्राफ आहे. तो आता आमच्या इंडस्ट्री पार्टनरच्या साईटवर तो गेलेला आहे. त्याचं इन्स्टॉलेशन सुरू आहे. हा 250 किलोग्रॅम पर डेचा प्लांट आहे. ओके. तर आत्ता सध्या हे अशा प्रकारचे 2 प्लांट आहेत आणि याच्यावर सगळं तयारी सुरू आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आता जर आपण बघितलं तर LPGच्या तुलनेत हा 15 ते 20% याची किंमतसुद्धा कमी असणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आता आपल्याला LPGला एक अल्टरनेट मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.